क्यों? ये तो पानी की वजह से। अभी ठीक है तबीयत? क्या हो गया आपको? अरे और तो कबड्डी खेलती है नहीं? तुम भी खेलते हो क्या? मैंने खेला। क्या नाम है इसका? रूपा। रूपा। क्या हो गया रूपा? कबड्डी खेलना है कि नहीं? हाँ? खेलना है कि नहीं? कबड्डी? नहीं क्यों? अभी नहीं, बाद में खेलना है ना? स्कूल में जाना है कि नहीं? हाँ? नहीं जाना, स्कूल नहीं अच्छा लगता? अच्छा लगता है ना स्कूल? स्कूल में जाना है? आप भेजने वाले हैं या नहीं उसको स्कूल में? मैं भेजेगा ना। भेजेगा ना? हाँ। तो क्या हो गया उसको स्कूल में? क्या हो गया? क्या मतलब एटू चिल्लाना, हंसना, रोना। हाँ, वो यहाँ पे आने के बाद भी कर रही थी क्या? अरे यहाँ पे हो गया। और फिर क्या किया? वो अचानक से क्या मालूम क्या हो जाता, क्या नहीं, हंसने लग जाता, रोने लग जाता। मैंने बोला तो कि इधर आने के बाद इलाज क्या किया? हाँ, इलाज किया ना उसका। भूमिका के पास गए हाँ, थे? भूमिका पास। क्या किया भूमिका ने? उनका देखा, उसका दाना मांडरे जो भी है तो क्या क्या है। और क्या बोला उसने? उसने बोला वो बीमारी है करके, वो कुछ हाँ, चमकरे टाइप लगा हुआ है। क्या लगा? चमक? जो लफंदरे टाइप। अच्छा, उसको कुछ दिखाई दिया उसको? ऐसा करके। हाँ, क्या दिखाई दिया? अभी नहीं नहीं, हॉस्टल में दिखाई दिया था कुछ? नहीं, जो एक में से एक पकड़ा गया ना, उससे उससे वो काम हो। किसको पकड़ा पहले? क्या है मेरा? पूनम को। अच्छा, और बाद में? नहीं, पहले प्रीति फिर पूनम। प्रीति, पूनम और फिर सेवन। और अंजनी, और उसके बाद? नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे। आज आपण मेळघाटामध्ये आहोत। मेळघाटामधील डोमा जी आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थिनींना भूत दिसलं असं सांगितल्यामुळे अक्षरशः त्या शाळेतले सर्व 600च्या वरती जी विद्यार्थी होते सर्व घरी निघून गेलेले आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये त्या शाळेमध्ये भूत असल्याची अशी अफवा बऱ्याच ठिकाणी पसरली गेली। त्यातल्या त्यात एक 15 ते 16 मुलींना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भूत दिसलं आणि त्याच्यामुळे त्रास झाल्याचं जाणवलं आणि त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते माझ्यासोबत रामभाऊ डोंगरे आहेत, ते नागपूरवरून आहेत, प्रवीण देशमुख सर आहेत, ते मुंबईवरून आहेत आणि मी नंदिनी जाधव, मी पुण्याहून आहेत। आम्ही सर्व राज्याचे कार्यकारिणी सदस्य आहोत आणि ह्या मेळघाटातल्या ज्या विद्यार्थिनीला त्रास झाला त्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं समुपदेशन करत आहोत आणि पाच डोंगरी आहे किंवा खडीमल याच्यामध्ये जाणार आहोत, चुनकडी आहे, एकताईमधल्या 6 मुलींचं आम्ही प्रबोधन केलेलं आहे। त्या सर्व मुली येण्यासाठी आता तयार झालेल्या आहेत। आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे। त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली आणि सर्व एकताईच्या गावच्या सर्व मुली शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत। आज आम्ही खडीमलमध्ये आहोत, खडीमलमध्येही त्या 2 मुलींशी इथे चर्चा करत आहोत आणि त्यांनाही शाळेमध्ये जाण्याची विनंती करत आहोत। तर पुढे आमचं काम असं चालू राहणारच आहे। अशा काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहोत, शाळेमधल्या शिक्षकांशी, तिथले मुख्याध्यापक आहेत, अधीक्षक यांच्याशी बोललेलो आहोत। त्या शाळेमध्ये स्वतः आम्ही राहिलेलो आहोत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी भूत वगैरे असं काही नाहीये, पण ती एक मुलांच्या डोक्यामध्ये भीती बसलेली आहे आणि ती अफवा आहे। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मला एक विनंती करायची आहे की असं भूत वगैरे कुठे नसतं, तर आपलं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षण पुन्हा आपलं चालू करण्यासाठी परत शाळेमध्ये जावे अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आवाहन करते। मी डोमा आश्रमशाळेत पाहणी केली असताना मानसोपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता
अनिशची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे. इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे. परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे. भीतीचं वातावरण निर्माण करू नका. परिस्थिती आटोक्यात आहे आणि सध्या